नमस्कार श्रोते हो. आज मी तुम्हाला अशी चित्तथरारक रोमांचक सत्यभय कथा सांगणार आहे जी ऐकून तुमच्या अंगावर भीतीने शहारे येतील. कथेचे नाव आहे हॉन्टेड कसारा घाट दरी, एक सत्य भयानक अनुभव. ही सत्यकथा सुमित सरांनी सांगितली आहे. सुमित सर एक धाडसी तरुण ट्रेकर आपल्या मित्रांसोबत कसारा घाट दरीत दुर्गम जंगलात ट्रेकिंगला आला होता. तेथे त्यांना कोणता भयानक अनुभव आला ते जाणण्यासाठी पाहूया मराठी हॉरर स्टोरीज. एक जीप संध्याकाळच्या वेळेस कसारा घाट दरी कॅमेल व्हॅली पॉइंट जवळ येऊन थांबली. रात्रीच्या वेळी दरीतला रोमांच अनुभवण्यासाठी ते सर्वजण सज्ज झाले. दोरखंडाच्या सहाय्याने ते सर्वजण दरीत उतरले. रात्र गडद होत चालली होती आणि पावसाच्या सरी न थांबता कोसळत होत्या. विजा कडाडत होत्या. आकाशात काळे कुट्ट ढग जमले होते. सुमित एक तरुण ट्रेकर आपल्या मित्रांसोबत कसारा घाट दरीत दुर्गम जंगलात ट्रेकिंगला आला होता. पण पाऊस वाढल्यामुळे त्याच्या मित्रांनी आधीच परत जाण्याचा निर्णय घेतला. सुमित आणि त्याचा मित्र अनिल मात्र अनोळखी मार्गाने एकटेच पुढे निघाले. नवीन जागा पाहण्याची ओढ त्यांना मागे थांबू देत नव्हती. सुमितने जंगलाच्या खोल भागात जाण्याचा निर्णय घेतला. त्या अनोळखी पायवाटेवर ते दोघे पुढे जात राहिले. रात्रीची वेळ, ढगांच्या आडून येणारा पावसाचा आवाज आणि झाडाच्या पानांच्या सळसळाटाने वातावरण अजूनच भयावह झालं होतं. सुमितला जाणवायला लागलं की ते दोघे जितके पुढे जात आहेत तितकं वातावरण बदलत चाललंय. पावसाचा आवाज क्षणाक्षणाला मंदावत चालला होता. जणू काही त्यांनी एका वेगळ्या जगात प्रवेश केला होता. अचानक एक थंड वाऱ्याचा झोत त्यांच्या अंगावर आला आणि त्या क्षणी वीज चमकली. त्या चमकणाऱ्या प्रकाशात त्यांना समोर एक गुहा दिसली. गुहा बघून दोघांना जरा आश्चर्य वाटलं. त्यांनी जरा दबकतच त्या गुहेत प्रवेश केला. गुहेमध्ये गडद अंधार पसरला होता. थोडंसं आत चालल्यावर त्यांना एक जुनाट मंदिर दिसलं. मंदिराची दारं किंचितशी उघडी होती. आत जाऊन पाहायचं का असा विचार त्यांच्या मनात आला. मनातल्या भीतीला बाजूला सारत ते दोघं त्या मंदिराच्या दिशेने चालू लागले. जसा त्या दोघांनी मंदिरात पाय टाकला कोणीतरी मागून चालत येतंय असा त्यांना भास झाला. त्यांनी मागे वळून पाहिलं पण मागे कुणीच नव्हतं. ते दोघे थोडे घाबरले पण तरीही त्यांनी मंदिराच्या आत जायचं ठरवलं. आत गेल्यावर त्यांना तिथं एक जुनी पितळी घंटा दिसली पण ती हळूहळू हलत होती. जणू कोणीतरी तिला नुकतीच वाजवली असावी. त्या दोघांचं हृदय वेगाने धडकू लागलं. समोर एक विचित्र मूर्ती त्यांच्या निदर्शनास आली. मूर्ती खूपच भयानक वाटत होती. मूर्तीचे अकराळ विकराळ स्वरूप आणि जबड्यातून बाहेर आलेले सुळे बघून दोघांनी आवंढा गिळला. अचानक मंदिराच्या एका कोपऱ्यातून एक विचित्र आवाज आला. त्या दोघांनी घाबरतच तिकडे मान वळवली आणि त्यांनी जे पाहिलं ते बघून त्यांच्या अंगावर भीतीने काटा आला. एका कोपऱ्यात एक पांढऱ्या साडीत कुणीतरी स्त्री उभी होती. तिचे केस विखुरलेले होते आणि ती हळूहळू त्या दोघांकडे चालत येत होती. तिच्या डोळ्यात एक विलक्षण काळी पोकळी होती. जणू ती नुसतीच शरीराची छाया आहे. ते दोघे घाबरून मागे पळण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांच्या पायांना जणू काही अडसर लागला होता. ती स्त्री त्यांच्या जवळ येत होती आणि तिच्या पोकळ डोळ्यांनी
त्यांच्याकडे पाहत म्हणाली, इथं माणसांना येण्याची परवानगी नाही, तुम्ही इथं आलासच कसे? तिचा आवाज भीषण आणि खडबडीत होता. भीतीने त्या दोघांची जीभ जड झाली होती. ते काहीच बोलू शकत नव्हते. ती स्त्री त्यांच्याजवळ पोहोचली आणि अचानक एका विजेच्या कडाडण्याने सर्व काही उजळून निघालं. ते दोघे जोरात ओरडले आणि त्यांना भान आलं. ते दोघे एका ओढ्याजवळ उभे होते. मंदिर, ती स्त्री, सगळं गायब झालं होतं. मात्र त्यांच्या अंगावर अजूनही त्या अनोळखी स्त्रीच्या थंड हाताचा स्पर्श जाणवत होता. सुमित अनिलला म्हणाला, हे कोणते ठिकाण आहे आणि आपण येथे पोहोचलो तरी कसे? दोघांचे शरीर भीतीने लटलट कापत होते. ते दोघे घाबरून परत जाण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात त्या ओढ्याच्या पाण्यात त्यांना एक वस्त्र तरंगताना दिसलं. तीच पांढरी साडी. त्यांचा श्वास थांबला आणि एका क्षणातच पाण्याखाली त्यांना एका स्त्रीचा चेहरा दिसला. तीच होती. तीच काळ्या पोकळ डोळ्यांची पिशाचिनी. तिचं अर्ध शरीर पाण्यातून सरकन वर आलं. त्या दोघांकडे आपल्या दृष्टीचा क्रूर कटाक्ष टाकून त्या दोघांवरती जोरात खेकसली. चला, चालते व्हा इथून. पुन्हा परत आलात तर जिवंत सोडणार नाही. ते दोघे किंचाळत मागे पडू लागले. पण त्या जंगलात कुठूनही बाहेर पडायचा मार्ग त्यांना सापडत नव्हता. त्यांचे होकायंत्र देखील काम करत नव्हते. जणू ते या अनोळखी पायवाटेवर अडकले होते. रात्रभर ते दोघे एका झाडाच्या ढोलीत बसून राहिले. सकाळ होताच होकायंत्राच्या साहाय्याने त्यांनी हायवेच्या दिशेचा अंदाज लावला. बराच वेळ पायी चालल्यावर ते दोघे हायवे रोडवर पोहोचले. त्यानंतर त्यांनी कानाला खडा लावला. यानंतर कधीच माहिती नसलेल्या ठिकाणी जायचं नाही. सुमितला अजूनही असं वाटतं की ते एक वेताळाचं मंदिर होतं, जे माणसांसाठी नाहीये. तिथे वेताळाची पूजा करायला फक्त भूते येतात. तर मित्रांनो, अशाच सत्यकथेवर आधारित व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. कथा आवडली असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. ही कथा कशी वाटली आणि तुम्हाला कशा संबंधित भयकथा आवडतात ते कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा. तुमच्याकडेही एखाद्या भयकथेचा सत्य अनुभव असेल तर आमच्या मेल आय डीवर पाठवू शकता. मेल आय डी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. कथेचा व्हिडिओ तुमच्या नावासहित सादर करण्यात येईल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एखाद्या चित्तथरारक सत्य भयकथेमध्ये.